नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढवणार आहे. तर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सर्व जागांवर तुल्यबळ उमेदवार देणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कडेगाव तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे यांनी दिले. ते म्हणाले, गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचवून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलाय. तसेच लोकांसाठी आरोग्य शिबिरे घेतलेत. शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून विहिरी मंजूर केल्या आहेत. समाजातील गरीब व गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिलाय. तसेच लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्याबरोबरच व सार्वजनिक विकास कामे राबवण्यातही आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते आजमावून घेत आहोत. सर्वानुमते उमेदवार निश्चित करून ते निवडणुका रिंगणात उतरविणार आहोत. या कामी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, संजय काका पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अशा रीतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकदीने उतरणार असून यावेळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच चमत्कार घडवेल. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शासकीय सदस्य राजेंद्र मोहिते, माजी सरपंच शंकर कदम, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस विकास भिंगारदेवे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अक्षय मोरे, सूर्यकांत पवार, बळीराम मोरे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.